नमस्कार मित्रांनो, समीकरणे या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण समीकरणांची उकल यावरील अजून काही गणितांचा सराव करणार आहोत। पहिले गणित आहे, हरबाकडे काही मेंढ्या होत्या, त्यातील 34 मेंढ्या विकल्यावर त्याच्याकडे 176 मेंढ्या राहिल्या, तर हरबाकडे किती मेंढ्या होत्या? आपल्याला हरबाकडे किती मेंढ्या होत्या ते माहित नाहीये, त्यामुळे आपण त्याला x असे मानूयात। त्यातील 34 मेंढ्या विकल्या म्हणजेच त्या कमी झाल्या, म्हणजेच वजाबाकी, म्हणजे x वजा 34 मेंढ्या विकल्या, ह्या विकल्यावर त्याच्याकडे किती राहिल्या? 176 राहिल्या, म्हणजे बरोबर 176। हे आपलं समीकरण तयार झालेलं आहे। आता आपल्याला समीकरणाची उकल शोधायची आहे, म्हणजेच आपल्याला चलाबरोबर असलेल्या सर्व संख्या एक एक करून रद्द करायच्यात। इथे आहे वजा 34। वजा 34 रद्द करण्यासाठी आपल्याला हवेत वजाबाकीच्या विरुद्ध क्रिया, म्हणजेच अधिक 34। आणि डावीकडे अधिक 34 केलं तर उजवीकडे सुद्धा आपल्याला अधिक 34 करायचं आहे। वजा 34 अधिक 34 रद्द होणार आहेत, राहतात x बरोबर 210, म्हणजेच हरबाकडे एकूण 210 मेंढ्या होत्या। पुढचं गणित पाहूयात। साक्षीने घरी बनवलेला गुळांबा काही बाटल्यांमध्ये भरला, त्यापैकी 7 बाटल्या विकल्या गेल्यावर 12 बाटल्या उरल्या, म्हणजे साक्षीने किती बाटल्या गुळांबा बनवला होता? आपल्याला माहिती नाहीये साक्षीने किती बाटल्या गुळांबा बनवला होता, म्हणून आपण त्याला x मानूयात। तिने x बाटल्या गुळांबा बनवला असे मानूयात। तर तिने x बाटल्या गुळांबा बनवला, तर त्यापैकी 7 बाटल्या विकल्या म्हणजे त्या निघून गेल्या, म्हणजे त्या कमी झाल्या, म्हणजेच x वजा 7। आणि त्या विकल्या गेल्यावर किती राहिल्या? 12, म्हणजे x वजा 7 बरोबर 12। हे आपलं समीकरण आहे। समीकरणाची उकल करण्यासाठी दोन्ही बाजूवर आपल्याला काही गणिती क्रिया करायला लागतील। इथे आहे वजा 7, वजाबाकी आहे, म्हणजे आपल्याला इथे अधिक 7 करायला लागतील। डावीकडे अधिक 7 केले तर उजवीकडे सुद्धा अधिक 7 करायचे आहेत। वजा 7 अधिक 7 रद्द झाले की राहतात x बरोबर 19, म्हणजे तिच्याकडे सुरुवातीला 19 बाटल्या होत्या। पुढचं गणित बघूयात। अर्चनाने काही किलोग्रॅम गहू खरेदी केला, त्यातील दर महिन्याला 12 किलोग्रॅम असा 3 महिन्यांसाठी गहू दळणासाठी काढला, तेव्हा 14 किलोग्रॅम गहू उरला, तर तिने किती किलोग्रॅम गहू विकत आणला होता? तिने किती गहू विकत आणला होता हे आपल्याला माहिती नाहीये, त्याला आपण x मानूयात। आणि त्या x किलोग्रॅम गव्हामधून तिने 12 किलोग्रॅम एका महिन्याला असा 3 महिन्यांसाठीचा गहू दळणासाठी काढला, म्हणजेच 12 किलोग्रॅम एका महिन्याला गुणिले 3 असा 3 महिन्यांसाठी गहू तिने बाजूला काढला, म्हणजे तिने इतका गहू बाजूला काढला। कशामधून? x मधून, म्हणजे तो x मधून कमी झाला, x वजा इतका। x हा पूर्ण गहू आहे, त्यातील 12 गुणिले 3 इतका गहू तिने बाजूला काढला। ह्याला आपण कंस टाकलेला आहे, कारण हा गुणाकार झाल्यानंतर ही वजाबाकी होणं आपल्याला गरजेचं आहे, म्हणूनच त्याला आपण कंस टाकलेला आहे। आणि
हे केल्यानंतर तिच्याकडे राहिला गहू 14 किलो. म्हणून x वजा 12 गुणिले 3 आहे 36. x वजा 36 बरोबर 14. म्हणून वजा 36. वजाच्या विरुद्ध क्रिया आहे अधिक. उजव्या बाजूला सुद्धा अधिक 36. वजा 36 अधिक 36 रद्द होणार. राहणार x 50. म्हणजेच तिने 50 किलो गहू विकत आणला होता. अजून एक गणित करूया. शिवानीकडे 15 खडू आहेत. ते राहुलकडील खडूंच्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त आहेत. तर राहुलकडे किती खडू आहेत? आपल्याला काय माहित नाहीये. राहुलकडे किती खडू आहेत हे आपल्याला माहित नाहीये. आपण त्याला x मानूयात. राहुलकडे जर x खडू असतील तर शिवानीकडे राहुलच्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त. दुपटीपेक्षा म्हणजे राहुलकडील खडूला जर 2 ने गुणलं तर त्यापेक्षा 3 ने जास्त आहेत. म्हणजेच x गुणिले 2 2x. आपल्याला माहिती आहे आपण गुणिले चिन्ह लिहित नाही. 2x पेक्षा 3 ने जास्त. पेक्षा 3 ने जास्त म्हणजे अधिक 3 इतके खडू शिवानीकडे आहेत. पण शिवानीकडे 15 आहेत आपल्याला माहिती आहेत. म्हणजेच हे बरोबर 15 हे आपलं समीकरण झाले. सर्वात प्रथम आपण जी संख्या या चलाला अधिक किंवा वजाबाकीने जोडली गेलेली आहे ती संख्या रद्द करूयात. म्हणजेच अधिक 3 साठी वजा 3 त्याच्या विरुद्ध क्रिया. उजव्या बाजूला सुद्धा वजा 3 म्हणजे राहणार आहेत 2x 15 वजा 3 12. आता ह्या 2 ला आपल्याला रद्द करायचा आहे. तो गुणाकाराने बांधलेला आहे म्हणूनच त्याला आपण भागणार आहोत 2 ने. राहणार आहे x बरोबर 12 भागिले 2 येतात 6. म्हणजेच राहुलकडे 6 खडू आहेत. समीकरणे धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. समीकरण इक्वेशन, चल, व्हेरिएबल, उकल, सोल्युशन, प्रयोग व प्रमाद पद्धती, ट्रायल अँड एरर मेथड. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.